राजा यीशु आएगा, बादलों पे होके सवार राजा यीशु आएगा, अपनी दुल्हन यीशु राजा आएगा, अपनी दुल्हन यीशु राजा आएगा, बादलों पे होके सवार राजा यीशु आएगा, बादलों पे होके सवार राजा तैयार हो तुम सोने वाले, यीशु आने वाला है, जब वो आएगा हमको लेने अपने संग वो ले जाएगा, तैयार हो तुम सोने वाले, यीशु जब वो आएगा हमको लेने अपने संग वो ले जाएगा, बादलों पे होके सवार राजा यीशु आएगा, बादलों पे होके जाते रहो तुम दिया जला लो, यीशु आने वाला है, दुख ना हो कभी जीवन में तेरी, ऐसी जगह वो ले जा दिया जला लो, यीशु आने वाला है, दुख ना हो कभी जीवन में बादलों पे होके सवार राजा यीशु आएगा, बादलों पे होके सवार राजा यीशु आएगा, बादलों पे होके सवार राजा यीशु अपनी दुल्हन को लेने राजा यीशु आएगा, अपनी दुल्हन को लेने राजा यीशु आएगा, बादलों पे राजा यीशु आएगा, बादलों पे होके सवार आएगा, हालेलुया हालेलुया। 36 नंबर ओके। आपण मराठी गीत गाऊया। सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लरे माझी नावने किनारी, सुकान घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लरे माझी नावने किनारी, वादळ वाऱ्यात प्रभू तू आधार, तुझविना कोणी आम्हा तारण आरळी माझी पोहोचे तुझ्या दारी, वल्लरे माझी
नावने किनारी सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी सुटला वारा जीवनाच्या सागरी आदरली रे नाम खडकावरी सुटला वारा जीवनाच्या सागरी आदरली रे नाम खडकावरी तुझ विनारे कोण म्हातारी वल्लव रे माझी नावने किनारी सुकाण घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी न सापडे न मार्ग प्रभू मजला दीपस्तंभ तो समोरी दिसला न सापडे न मार्ग प्रभू तो समोरी दिसला प्रकाश तुझी प्रभू या अंधारी वल्लव रे माझी नावने किनारी सुकाण घे रे प्रभू तुझ्या हाती रे माझी नावने किनारी नावने किनारी हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रियांनो, आपण 9 नंबरचं गीत गाणार आहोत आणि आराधनेमध्ये जाणार आहोत आपण. थँक्यू लॉर्ड. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद देतो बापा. आम्ही तुला उंचावतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू परमेश्वरा. हालेलुया 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 हालेलुया. रे बाला खारा बाबा 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 ओरी आला बाला 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 बिरी बिरी इंदरी हे खारा बाला 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 था खरा है बाला बाला. तोड़ दे मेरे सारे बंधन तोड़ दे मेरे सारे बंधन तोड़ दे. अपनी रूह की आग से अपनी रूह की आग से अपने रूह के जोर से तोड़ दे मेरे सारे बंधन तोड़ दे मेरे सारे बंधन तोड़. खाली बर्तन रूह से भर दे, रूह का चश्मा जारी कर दे. खाली बर्तन रूह से भर दे,
रूह का चश्मा जारी कर दे, अपने रूह का जोर दे, तोड़ दे मेरे सारे बंधन, तोड़ दे, मेरे सारे बंधन तोड़ दे। तू ही बल और जोर हो मेरा, चेहरे पे मेरे नूर हो तेरा, तू ही बल और जोर हो मेरा, चेहरे पे मेरे नूर हो तेरा, अपने रूह का जोर दे, तोड़ दे, तोड़ दे मेरे सारे बंधन, तोड़ दे, मेरे सारे बंधन, तोड़ दे, मेरे सारे बंधन तोड़ दे, मेरे सारे बंधन तोड़ दे। धन्यवाद प्रभू. प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू आमची बंधने तोडणारा तू देव आहेस. तुझ्या पुष्टतेमुळे प्रभू आमचा जीव तुटेल. तुझ्या पुष्टतेमुळे, तुझ्या तो पुष्ट, तो सामर्थ्यवान अभिषेकामुळे प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत. तो आमचं भारी जीव येशूच्या नावात प्रभू तुटलं जाओ. फ्री इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ नासरेथ कर. प्रभू आम्ही तुला विनंती करतो. तूच स्वतंत्र करणारा आहेस, तूच मुक्तिदाता आहेस. तू इस्रायल लोकांना बाहेर काढलंस, त्यांच्या मुक्तीसाठी मार्ग बनवलास आणि त्यांना दुधामादाच्या प्रदेशात घेऊन आला. प्रभू आम्हाला दुधामादाच्या प्रदेशात तू घेऊन जा. आमचे बंधन तोडल्याशिवाय आम्हाला दिसणार नाही प्रभू. तुझं राज्य दिसणार नाही, तुझं सामर्थ्य दिसणार नाही, तुझं कार्य आम्हाला दिसणार नाही. प्रभू प्लीज आम्हाला फ्री कर. आम्ही पुन्हा आणि पुन्हा त्या जुवाखाली सापडू नये प्रभू. ओ माझ्या देवा, हालेलुया. आम्ही विनंती करतो येशूच्या नावामध्ये मागतो. आमीन, आमीन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या अत्यंत पवित्र नावाला धन्यवाद असो. आम्ही थोडा वेळ देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. प्रियांनो, यावेळेस आम्ही मत्ती सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन आपण वाचणार आहोत. मत्ती सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन. बायबल आम्हाला सांगतो, देव जे सांगतो ते फार महत्वाचं आहे. हालेलुया. प्रियांनो, पुष्कळ लोकांना जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. हालेलुया. पण ह्या पृथ्वीवर जे वतन देवाने तुमच्या माझ्यासाठी राखून ठेवलेलं आहे, त्याच्यासाठी देवाची एक आट आहे. ती म्हणजे काय? सौम्य म्हणजे कसा? सौम्य म्हणजे शांत,
सौम्य म्हणजे गरीब, सौम्य म्हणजे न भांडणारा, सौम्य म्हणजे प्रियांनो कधीही त्याचा पारा वर जात नाही. हालेलुया. तो सदैव तो हालेलुया तो सदैव कसा असतो? शांत असतो. येशूला तुम्ही फक्त एक गोष्ट, मंदिराच्या प्रकरणा व्यतिरिक्त प्रभू कुठे रागवलेला आम्हाला दिसत नाही. हालेलुया. त्याच्यामध्ये सौम्यता होती, त्याच्यामध्ये ममता होती, त्याच्यामध्ये लीनता होती. आणि प्रियांनो त्याची इच्छा आहे की आम्ही सुद्धा कसं असावं? शांत असावं, सौम्य असावं. प्रियांनो पुष्कळ जर कोणी तिखट भाजी केली तर किती लोक खातील? पाहुण्यांना पळवायचं असेल तर तुम्ही करू शकता. हालेलुया, हालेलुया. पण काय काय पाहुणे असे पण माझ्यासारखी पाणी टाकून खातील. हालेलुया. जास्त तिखटपणा, जास्त मसालेदार पदार्थ आपल्या पोटाला सहन होत नाहीत. प्रियांनो ऍसिडिटी होऊ शकते. हालेलुया. आमच्या आत्मिक जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो असंच आहे. आमच्या आत्मिक जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो तेच लोक जे आहे, देव त्यांना ह्या पृथ्वीवर वतन देणार आहे, बाकी लोकांना झिरो. हॅलो. लोक धामधूम करतात, लोक काय काय करत आहेत, आपलं वर्चस्व दाखवत आहे, आपला मोठेपणा दाखवत आहे, आपला तोरा दाखवत आहे. मी असा आहे, मी तसा आहे. येशू कधीही येशूनी तोरा दाखवला नाही. तो प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतो. येशू इतका मोठा राजा होता, राजांचा राजा होता, पण त्याने कधीच प्रियांनो मोठं पण त्याने केलं नाही. हालेलुया, हालेलुया. तो त्याला जर वाटलं असतं तर तो विमानामध्ये आला असता, थार मध्ये आला असता, पण तो गाढवाच्या शिंगरावर तो आला. हालेलुया. त्याने असिस्टंट ठेवले असते, बॉडीगार्ड ठेवले असते. हालेलुया. स्टेन गन घेऊन ठेवले असते लोक. सौम्य माणसाचं कोण शत्रू असणार आहे? हालेलुया. आम्ही सौम्य यासाठी देव आम्हाला सांगत आहे की सौम्य मनुष्याला कोणीही काहीही करू शकत नाही. कारण तो म्हणतो की हा मनुष्य याच्यापासून मला काही अपाय नाहीये. हॅलो. कबूतर कुणाला अपाय करतं का? बायबल सांगतं की कबुतरासारखं निरुपद्रवी. सौम्य म्हणजे आम्हाला म्हणता येईल की निरुपद्रवी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ससा आला एका बाजूला, दुसऱ्या बाजूला चित्ता आला, तर तुम्ही कुठे पाहाल? बिबट्या आला. प्रियांनो सशाला घाबराल का तुम्ही? कुणाला घाबराल तुम्ही? बिबट्याला घाबराल. हालेलुया. प्रियांनो आम्ही आमचं कॅरेक्टर ह्या जगामध्ये येशूला असं हवा आहे. आम्ही सांगूया देवा माझं असंच कॅरेक्टर बनव. मग तुम्ही हे सर्व पृथ्वी देवानी त्या व्यक्तीसाठी, त्या धार्मिकासाठी, त्या व्यक्तीसाठी देव म्हणतो मी त्याला ह्या पृथ्वीवर वतन देईल. हालेलुया. त्याला कुणीच हलवणार नाही. हालेलुया. आम्हाला ह्या पृथ्वीवर राज्य करायचं आहे. आम्हाला खूप दिगंतापर्यंत जायचं आहे. पण लोक आमचं स्वीकार न करण्याचं कारण आमच्या मध्ये असणारे दुर्गुण. हॅलो. लोक का स्वीकार करत नाहीत? येशूच्या लोकांना त्यांच्यामध्ये असणारे काही चुकीच्या गोष्टी. म्हणून आम्ही देवाला सांगूया देवा मला खूप सौम्य बनव. हालेलुया, हालेलुया. सौम्य म्हणजे मला एकदम प्रियांनो देवा मला एकदम खूप शांत, कबुतरासारखं निरुपद्रवी माझा असा स्वभाव कर. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो हे शिक्षण जगाच्या शिक्षणाचे उलट आहे. हालेलुया. जग म्हणतं जर तुम्हाला पृथ्वीचं वतन पाहिजे तर तुम्हाला काय पाहिजे माहिती का? पैसा पाहिजे. पैसा मिळवा, सत्ता मिळवा. आता सत्ताधीश कोण आहे? ते लोक सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण ते सौम्यतेने नाही मिळवत.
हालेलुया. ते दंडुकेशाहीने कदाचित मनगडशाहीने, कदाचित पैशाने, कदाचित धमकवून, कदाचित हिडी सिडी दाखवून, काय काय करून, कसे करून, हालेलुया, त्यांना पृथ्वीचं वतन मिळणार नाही. पृथ्वीवरून ते गायब होऊन टाकून दे बापा त्यांना. हालेलुया. आता होता कुठे गेला? हालेलुया. देव काय करणार आहे त्यांना? पण तुम्हाला आणि मला देव आम्हाला हे पृथ्वीचं वतन आम्हाला देणार देव. हालेलुया. म्हणतात नाव लौकिक मिळवा, नाव लौकिक संपादन करा, धीटपणा, दांडगे व्हा, स्वाभिमानी व्हा, आपलं घोडं पुढं जाणता. हालेलुया. पण येशू म्हणतो सौम्य व्हा. येशू काय म्हणतो? सौम्य व्हा, शांत व्हा, गरीब व्हा. आणि प्रियांनो, बायबल आम्हाला सांगते की देव सौम्य लोकांना पृथ्वीचं वतन दे. तो मालक आहे, कुणाला द्यायचं तो ठरवणार. हॅलो. तो पुष्कळ लोकांना हे राज्य करायचं आहे, जे राज्यकर्ते आहेत, पण त्यांना हा देवाचा नियम माहीत नाही. ते म्हणतात आम्ही अशा प्रकारे, वेगळ्या प्रकारे आम्ही त्याचं वतन मिळवू, खोट्या सह्या घेऊन वचन मिळू, मारून लुगडून वचन घेऊन, खोट्या जे काय करायचंय ते. हालेलुया. पण प्रियांनो, येशूचं शिक्षण वेगळं आहे. हालेलुया. आणि जगिक लोकांना येशूचं शिकवण समजत नाही प्रियांनो. हालेलुया. कारण जगाची तत्वे आणि स्वर्गाची तत्वे वेगळी वेगळी आहे. तर स्वर्गाचं तत्व असं आहे. हालेलुया. जे आत्म्याचे दीन होणे म्हणजे देवाच्या समोर नम्र होणे. हालेलुया. सौम्य, आणि सौम्य होणे म्हणजे मनुष्याच्या पुढे सौम्य होणे. हालेलुया. कोणत्याही मनुष्य आम्हाला पाहून म्हटलं नाही पाहिजे की हा हानिकारक मनुष्य आहे म्हणून. हालेलुया. देवासमोर नम्र, देवासमोर कसं व्हायचंय? नम्र व्हायचंय. आणि मनुष्यासमोर सौम्य व्हायचंय. आपला राग, आपला द्वेष, आमच्यातलं कटुपण, आमच्यातल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत. जुन्या गोष्टी उखडून काढायच्या नाहीत. हालेलुया. प्रियांनो, येशू स्वतः एक सौम्यपणाचा आदर्श आम्हाला पाहायला मिळतो. हालेलुया. येशू स्वतः कसा आहे आणि काय म्हणतो येशू? आपण जाऊया मत्ती सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 29 वचन आपण वाचणार आहोत. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, ते माझं जगाचं गर्वाचं हे फेकून द्या, तोडून टाका. आणि काय करा तुम्ही? येशूकडून आम्हाला शिकायचं आहे. येशू काय म्हणत आहे? इकडे तिकडे नका जाऊ, माझ्याकडून शिका. मीच उत्तम गुरु जे आहे, मी मार्ग, मी सत्य, मी जीवन, मी पुनरुत्थान, मीच तो आहे. आणि म्हणून तो म्हणतो, मी येशू स्वतः प्रियांनो तो म्हणतो की आम्ही मनाचं सौम्य आणि लीन व्हायला पाहिजे. हालेलुया. 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 आम्हाला पाहून कोणी म्हटलं नाही पाहिजे गब्बर सिंग. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, सौम्यता ही आमच्या मधले असणारा गुणधर्म आहे. तो मूळ उपजत मी पुष्कळ लोकांमध्ये पाहिला. हालेलुया. व्यावसायिक लोकांमध्ये, चांगल्या लोकांमध्ये त्यांना आपण किती काय बोललो तर त्यांना रागच येत नाही. वाव, रागप्रूफ लोक. हालेलुया. देवा मला पण असंच म्हणू. हालेलुया. 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 आणि ही सौम्यता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती पवित्र आत्म्यापासून मिळते. हालेलुया. कारण ते एक पवित्र आत्म्याचं फळ आहे. ते एक पवित्र आत्म्याचं काय आहे? फळ आहे. गलती 5:22 मध्ये 23 मध्ये याच्या विषयी लिहिलं आहे. प्रियांनो, पवित्र आत्म्याचं हे फळ आहे. पवित्र आत्मा नावाचं एक झाड आहे आणि त्याच्यावर येणार हे फळ आहे. आपण वाचूया ते वचन.
गलतीकरपत्र 5:22-23. हा, आत्म्याचा सगळ्यांचा प्रभाव आहे वेगवेगळा. हालेलुया, है की नाही? सगळ्यांचा प्रभाव असतो. आत्म्याच्या प्रभावाने फलप्राप्ती, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता ही आहे. प्रियांनो, खरी सौम्यता आम्हाला पवित्र आत्मा देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाला सांगूया, एक तर आम्ही अतिरेकी होऊ, नाहीतर मग दुसरे आम्ही सौम्य होऊ. हालेलुया, हालेलुया. काही काही लोक आहेत ते खूप लवकर त्यांना राग येतो. प्रियांनो, खूप लवकर त्यांना काय येतो? राग येतो. त्याने आपल्या रागावर विजय मिळवायचा आहे. हालेलुया, हालेलुया. हा प्रियांनो, यावेळेस आपण योहान सुवर्तमान 3रा अध्याय आणि 5 वचन आपण वाचूया. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खरं खरं सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कुणीही देवाच्या राज्यात, आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे. पण हा स्वभाव आम्हाला पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? हा स्वभाव आपल्याला पाहिजे आहे. कारण देवाने सर्व लिहून ठेवलेलं आहे बायबलमध्ये. परमेश्वराच्या मंदिरात, स्वर्गामध्ये कोण जाईल, कशा प्रकारचं प्रियांनो हे आहे म्हणून. सौम्यता हे दुर्बलतेचं लक्षण नाही. हॅलो, सौम्यता काय आहे? दुर्बल. पुष्कळ लोक म्हणतात, लोकांचा असा समज आहे, असा माझा मुलगा डॅशिंग पाहिजे, आमची मुलगी डॅशिंग पाहिजे. हालेलुया. लोकांना वाटतं की ते दुर्बलतेच. हा, कुठे आम्हाला धैर्य दाखवायचं, कुठे आम्हाला ताकद दाखवायची, ते आम्हाला समजलं पाहिजे. प्रार्थनेमध्ये आम्हाला ताकद दाखवायची आमच्यामध्ये काय आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण जो सौम्य मनुष्य आहे तो प्रभूमध्ये आध्यात्मिक दृष्ट्या तो सामर्थ्यवान आहे. येशू मध्ये ते गुण होते. हालेलुया. येशू आध्यात्मिकरित्या सामर्थ्यवान होता. हालेलुया. इतक्या वेदनेमध्ये तो कणला नाही, तो रडला नाही, तो ओरडला नाही. हॅलो, येशू इतक्या त्याला वेदना आहेत प्रियांनो, कारण तो सौम्य होता. हालेलुया. येशू कसा होता? सौम्य. हा प्रियांनो, आम्हाला जे सौम्य कसं काय व्हायचं, तर प्रियांनो आपण काय करायचं आहे? प्रियांनो, आत्म्याने आम्ही दीन व्हायचं आहे. आपले पाप, आपली अयोग्यता याच्याबद्दल आपल्याला शोक करायचा आहे. हालेलुया. जोपर्यंत आम्ही शोक करत नाही तोपर्यंत आम्ही सौम्य होणार नाही. आम्ही असेच भांडकुद कदाचित असू, आम्ही पटकन बोलणारे असू, लोकांना प्रत्युत्तर देणारे असू, असं देवाला नको आहे. हालेलुया. आपण आपली पाप, आपली अयोग्यता याच्याबद्दल आपण शोक करूया, आपण येशूवर विश्वास ठेवूया आणि मग येशू आमच्या अंतःकरणात प्रवेश करील. हालेलुया. मग येशू काय करील? आणि मग त्याचा सौम्य नम्र स्वभाव आमच्यामध्ये येईल. आपल्याला काय करेल? देव आम्हाला बदलेल, देव आम्हाला पलटेल, देव आम्हाला चेंज करेल. देव काय करेल? आम्हाला चेंज करील. आणि प्रियांनो, देवाचं एकच काम आहे, आम्हाला त्याच्यासारखं बनवणं. हालेलुया, हालेलुया. मग सौम्य मनुष्याच्या 5 खुणा आहेत. सौम्य मनुष्याचे काय आहेत? 5 खुणा. पहिली गोष्ट जी आहे, सौम्य जो मनुष्य आहे तो कधी स्वतःचा फायदा आणि स्वतःच्या हक्कासाठी लढत नाही. हॅलो, अरे हे माझे, ते माझे, ते माझे, ते माझे, ही जागा माझी, ही नोकरी माझी, हा पैसा माझा, हा मोबाईल माझा.
हॅलो, सौम्य माणसाचं लक्षण काय आहे? हॅलो, तो कधी स्वतःचा फायदा पाहत नाही. तो स्वर्ग राज्याचा फायदा पाहतो, लोकांचा फायदा पाहतो, इतरांचा फायदा पाहतो तो. हालेलुया, हालेलुया. त्याचं नुकसान झालं तरी चालेल, पण तो काय करत असतो? इतरांचा. आपल्या हक्कासाठी पोलीस स्टेशनला जात नाही, कोर्टामध्ये जात नाही, 4 लोक गोळा करत नाही, 4 लोकांना सांगत नाही की यांनी माझ्यावर अन्याय केला, अन्याय केला, अन्याय केला. तो निमूट अन्याय गिळून घेणारा व्यक्ती आहे. कसा आहे तो? अहो, देवाला काय पाहिजे ते आम्हाला द्यायचं आहे. हॅलो, देवाला काय पसंत आहे पाऊल म्हणतो ते तुम्ही पारखून घ्या. आम्ही पारखायला शिकलं पाहिजे. हॅलो, आम्ही काय केलं पाहिजे? माझ्या देवाला काय पसंत आहे तेच मी त्याला देईन. हालेलुया. म्हणून तो म्हणत आहे, तो माझं जो हलका आणि सोयीचं आहे माझ्यापासून घ्या, शिका. मी सौम्य लीन मनाचा व्यक्ती आहे. देवा, मला पण तसंच बनव. हॅलो, मला पण तसं बनव, मला तसं तुझ्यासारखं बनव. हालेलुया, हालेलुया. येशूच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं, लोक जे देत होते तो खात होता. हालेलुया. तो खूप कमी झोपला असेल. तो शिष्यांना म्हटलं नाही, मला गादी घेऊन या, उशी घेऊन या, ब्लँकेट घेऊन या. पुष्कळ येशूच्या जीवनातून शिकण्यासाठी आपल्याला पुष्कळ गोष्टी आहेत, पण आम्हाला देवाला सांगूया, मला येशू तुझ्या जीवनातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडू दे. दुसरी गोष्ट जी आहे, सौम्य मनुष्य जो आहे, जर कुणी त्याचं वाईट केलं, अन्याय केला, अपमानित केलं तरी तो कष्ट होत नाही. दुसरी गोष्ट काय आहे त्याची? तो कष्ट होत नाही, तो निराश होत नाही, तो काम थांबवत नाही, तो बोलणं थांबवत नाही, तो थांबत नाही. प्रेम येशूला कोणी थांबवू शकत नाही मंडळी. येशूच्या कामाला अजून थांबवणारा कोणी निर्माण नाही झाला. येशूच्या कामाला थोडा वेळ थांबू शकेल. हॅलो, येशूच्या कामाला काय करता येईल सैतानाला? थोडा वेळ. येशूला नाही, येशूच्या शिष्यांना आशक्तपणामुळे तो थांबू शकतो. कोणी आपल्याला अपमानित केलं तर आपण एक अख्खा दिवस शांत बसतो. आपण काय करतो? कोणी वाईट केलं तर आपण शांत बसतो. कोणी आपल्यावर अन्याय केला तर आपण शांत बसतो. ही चुकीची गोष्ट आहे. हालेलुया. कोणी आम्हाला किती अपमानित करो, किती आम्हाला थांबो, किती वाईट वागो, वाईट बोलू, अपमान करो, दुःख देऊ, कष्ट देऊ, त्याला मान सन्मानाची पर्वा नसते. त्याला सौम्य माणसाला आम्ही वधस्तंभावर खेळलेला आहोत. प्रियांनो, आता आमचा मान पण नाही, सन्मान पण नाही राहिलेला. पाऊल काय म्हणतो? मी वधस्तंभावर खेळलेला आहे. हॅलो, तर त्याला मोठी जागा नको, मोठे पद नको, मोठी खुर्ची नको, त्याला काहीही नकोय. येशूला दररोज पाय घडा घालायला पाहिजे होत्या. येशूला रोज उत्तम जेवण द्यायला पाहिजे होतं. येशूची किती खातिरदारी करायला पाहिजे होती, पण त्यांनी स्वर्गाचं काम थांबवलं नाही. पण आम्हाला जर आमच्या फॅसिलिटीज आम्हाला मिळाल्या नाही तर त्यांना आपण चिडतो, रागवतो. हॅलो, हा आमचा आशक्तपण आहे. देवाला म्हणूया, जे काही आहे, जे जसं असेल त्या परिस्थितीमध्ये देवाचं गौरव करणं माझं काम आहे, तुमचं काम आहे, आपलं काम आहे. तो प्रियांना आपलं पाप लपवण्याचा कधी प्रयत्न करत नाही. आपली पाप, तो नम्र मनुष्य आपली पाप लपवण्याचा कधी तो. दुसरी गोष्ट, आपला बचाव करण्याचा आपण काय म्हणतात त्याला, बचाव करण्याचा आपण प्रयत्न करत. नो एक्सप्लेनेशन. नाही बाबा, हे असं आहे. जर कुणी आपल्याला चूक बोललो तर लगेच आपण 10 गोष्टी त्याला एक्सप्लेनेशन देतो, उत्तर देतो. हे असं आहे, मी चुकलेलो नाहीये.
सौम्य मनुष्य गुपचूप शांत बसतो आणि ऐकून घेतो. सौम्य मनुष्य काय करतो, ती गोष्ट तो ऐकून घेतो आणि तो काही कारण सांगत नाही, सबब सांगत नाही, पुरावा आणत नाही का मी हे केलं नाही म्हणून. तो शांत राहतो. येशूने किती पुरावे दिले, तो निष्पाप होता म्हणून काहीच नाही दिलं मंडळी. आम्ही कोण, आमचा न्याय येशूने, आमचा न्याय होऊन चुकलेला आहे. आम्ही स्वर्ग राज्यामध्ये आहोत. आम्हाला इथून उचलून त्यांनी स्वर्ग राज्यात नेऊन बसवलेलं आहे. तिसरी गोष्ट, सौम्य मनुष्य कधीच सूड घेत नाही. सौम्य मनुष्य काय करत नाही, पापाचा हिशोब ठेवत नाही, डोक्यात ठेवत नाही, मनात ठेवत नाही, बुद्धीमध्ये ठेवत नाही. तो लगेच डिलीट करून टाकतो. काय करतो, झालेल्या गोष्टी काय करतो तो डिलीट. आपण जाऊया रोमकारास पत्र 12 अध्याय 19 वचनाकडे आपण जाऊया. रोमकारास पत्र 12 अध्याय आणि 19 वचन आपण वाचूया. प्रिय बंधूंनो, सूड उगू नका. हा हॅलो, जेव्हा आपण सूड घेत नाही तेव्हा देवाच्या क्रोधाला आम्ही वाट देतो. काय करतो आपण, आता मी जर कुठेतरी उभा आहे कुणाच्या तरी मार्गामध्ये आणि जर त्याला जर जाऊ द्यायचं आहे मला, तर मला बाजूला झालं पाहिजे. मला काय व्हायला पाहिजे, आता मी त्याला येत उभा आणि लोक येत आहे तिथे चर्चमध्ये कसे येणार. मी जेव्हा बाजूला होईल तेव्हा लोक आत येतील. जेव्हा आम्ही बाजूला होईल तेव्हा देव सूड घेणार. आपण मनात ठेवायचं नाही, त्याला देवाने सूड घ्यावं. ते म्हणतात की बाबा रोमकारास पत्र 12 अध्याय 19 वचन, देवा सूड घे, माझा न्याय कर, माझा न्याय कर देव बाप्पा. आपण 1 पेत्र 2:19 कडे जाऊया. तेच वचन आहे. कसं आहे माहितीये का, परत एकदा वाचू आपण. जर कोणी अन्याय सोसणे आमचं मूळ काम आहे. हा, देवाचं स्मरण ठेवायचं आणि दुःख सहन करीत, तर ते कसं आहे, ते कसं आहे, आम्हाला वधस्तंभ येशूने सांगितलंय. जर कोणी आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तर तो माझ्यासाठी अयोग्य व्यक्ती आहे. तो कसा व्यक्ती आहे माझ्यासाठी, मग योग्य व्यक्ती कोण आहे, जो आपलं दुःख सहन करत आहे, त्रास सहन करत आहे, विपत्ती सहन करत आहे. प्रियांनो, आम्ही निवडलेला वंश आहोत, राजकीय याजक आहोत, देवाचं पवित्र राष्ट्र आहोत, देवाचे स्वतःचे लोक आहोत. आणि हे 1 पेत्र 2:9 मध्ये लिहिलं आहे, आम्ही हे देवाचे गुण प्रसिद्ध करावे म्हणून आम्ही देवाचे एजंट आहोत. कशासाठी, आमच्या मधला हा गुण जगाला दिसला पाहिजे, आमच्या मधल्या ह्या गोष्टी जगाला दिसल्या पाहिजे की ख्रिस्त काय आहे. नाही तर मग काय, आम्ही सिमिलर आहोत. आम्ही कसे आहोत हे तर सगळीकडेच आहे. भांडण, वाद, मारामारी, प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी, लुबडण्यासाठी हे जग ते, आम्ही त्याच्या मागे जात नाही. प्रियांनो, आमच्याकडे जे काही आहे अन्न वस्त्र त्याच्यातच आम्ही संतोष मानतो. पाऊल म्हणतो तुमच्याकडे जे काही अन्न वस्त्र त्याच्यामध्ये तुम्ही तृप्त असा. सौम्य मनुष्य तृप्त असतो. सौम्य मनुष्य कसा आहे, एक अर्ध चपाती दिला तरी तृप्त, 4 चपात्या दिल्या तरी तृप्त. हालेलुया, त्याला द्या तरी तृप्त, नाही द्या तरी तो तृप्त. सौम्यता आहे, घाई नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, कुणाला त्याचा त्रास नाही, कुणालाच
ही आमची खरी साक्ष आहे. ही काय आहे आमची खरी साक्ष. चौथी गोष्ट, सौम्य मनुष्य नेहमी शिकण्यास प्रियांनो तयार असतो. सौम्य मनुष्य कसा आहे? नेहमी तो लहान्याकडून मोठ्याकडून सगळ्यांकडून तो शिकण्यासाठी तो तयार असतो. हालेलुया. प्रियांनो, आम्हाला खूप शिकायचंय अजून. आपण अपूर्ण आहोत, पण येशू येईल तेव्हा आपण पूर्ण होणार आहोत. हालेलुया. आता आपण अपूर्ण आहोत, आपण शिकत आहे. रोज आपण लेसन शिकत आहेत, वेगळे 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 वेगळे. देव पवित्र आत्मा आम्हाला शिकवत आहे ना, आपण पण शिकत आहे. पाचवी गोष्ट, सौम्य मनुष्य आपला हेका चालवत नाही. काय गरज नाही? आपला स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत नाही. सौम्य मनुष्य कसा आहे? स्वतःची इच्छा, देव माझं नको, तुझा गौरव होऊ दे, माझी इच्छा नको, येशू तुझी इच्छा माझ्या जीवनामधून सिद्धी जाओ, सिद्धी जाओ, सिद्धी जाओ, पूर्ण हो. आम्ही येशूची इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या पाठ मध्ये आम्ही आहोत. येशूची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने आम्हाला ह्या जगात तो देवाच्या सेवेसाठी नेहमी तयार असतो. हालेलुया. लोकांच्या सेवेसाठी पण सौम्य मनुष्य तयार असतो. कशासाठी? येशूने कपडा घेतला, रुमाल घेतला, कमरेला बांधला आणि त्यांनी शिष्यांचे पाय धुतले. तो बोलला असं तर एक नुसतं असा केला असतं तर त्याच्या हातातून जिवंत पाण्याच्या नद्या सगळे पाय धुतले गेले असते. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी त्याच्या सामर्थ्याचा दुरुपयोग नाही केला. पैसा असला म्हणजे प्रियांनो आम्ही सगळ्या जगाची सुख विकत घेतो. हॅलो, आपण काय करतो? सगळी सुख. पण पैसा नसल्यावर खरी परीक्षा आहे आमची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, तो सादर असतो. आपलं जीवन तो स्वतःसाठी नाही, तर आपलं सर्वस्व राखून न ठेवता देवाला अर्पण करतो. आमचं काहीच राखून ठेवायचं नाही मंडळी. आमचं काहीच, आमचं जे काही आहे, आपलं तन मन धन कला पैसा सगळं काही देवाचं आहे. देवाने मला दिलेलं आहे आणि त्याचा प्रियांना आम्हाला समर्पित करून टाकायचं देवाला. देवाला काय करायचं? आपल्याला त्याला समर्पित करून टाकलं. जेव्हा आम्ही समर्पित करू देवाला, देव ते मल्टिप्लाय होऊन देव आपल्याला परत देईल. त्याच्या हातामध्ये 2 मासे 5 भाकरी दिल्या, त्यांनी काय केलं? ते वाढल्या, त्या वाढल्या. आमचं जीवन वाढण्याचं एकच रहस्य आहे. आमचं जीवन येशूला दिले. आमचा वेळ समय, आमचं तन मन धन आपलं कला पैसा सर्व येशूसाठी, सर्व येशूसाठी, सर्व त्यानेच मला दिलेलं आहे. हे त्याच आहे आणि त्यानेच मला दिलेलं आहे. आपलं काही नाही. आम्ही या जगात काय आणलं नाही आणि आपलं कोणी किती जवळचे असं आपल्याला ते आपल्या पेटीमध्ये देणार नाही. सगळं काढून घेतील सगळं. बाया माणसाला मनी देतात, मी ऐकलं. आपल्याकडे नाही ती पद्धत. एक सोन्याचं मनी, सोनीच्या रस्त्यावर चालणार आहे. काय चाललो येशूकडे एवढ्या मोठ्या, घ्या सगळं काढून. मला काय नको, हे जगाचं इथंच राहू द्या. मला फक्त येशूकडे जायचंय. पाऊल म्हणतो, इथून सुटून मला प्रभूकडे जाण्याची मोठी उत्कंठा आहे. आम्हाला उत्कंठा लागली पाहिजे येशूची, ख्रिस्ताची, त्याच्या गोष्टीची, त्याच्या गुणांची. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, पृथ्वीचे लोक बापा जे सौम्य लोक आहेत ते पृथ्वीचे वचन आम्ही भोगणार आहोत. या जगामध्ये आम्हाला एक वचन वाचूया आम्ही 2 Corinthians 6 आणि 10. 2 Corinthians 6 आणि 10. 6:10 6वा अध्याय 10 वचन. आम्ही या जगामध्ये दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंदी. हालेलुया. नाही का आम्हाला दुःख असणार आहे, त्रास असणार आहे, विरोध असणार आहे, छळ असणार आहे, प्रॉब्लेम असणार आहे, पण सर्वदा आम्ही कसे आहोत? आम्ही सर्वदा आनंद करणारे. आमच्याकडे पैसे नाही पण अनेक लोकांना सहन करणारे लोक आहोत आम्ही. देवाच्या वचनाद्वारे, स्वभावाद्वारे, प्रेमाद्वारे, नम्रतेद्वारे, अनेक गोष्टीच्या द्वारे आम्ही जगाला सहन करण्यासाठी स्वर्गीय धन देवाने तुम्हाला मला दिले. कफल्लक म्हणजे काय? कफल्लक म्हणजे काहीच नाही. फटीचर कफल्लक हालेलुया म्हणाल का तुम्ही? कफल्लक. तरी पण आम्ही काय करून देतो? आम्ही असं दाखवतो का आमच्याकडे सगळं काही आहे ख्रिस्तानी दिलेलं, आणि खरोखर ते आहे. प्रियांनो, ह्या जगाच्या गोष्टीचा नकार करणार नाही तोपर्यंत ख्रिस्ताच्या गोष्टी तुमच्याकडे आहे हे कळणारच नाही. तो कफल्लक असे मानलेले तरी पण आम्ही कसे आहोत? आम्ही संपन्न आहोत, तृप्त आहोत. आम्ही आमचं पात्र काठोकाठ भरून वाहत आमचं पात्र. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आम्ही स्पेशली देवाचे लेकर आहोत. हालेलुया. आपण रोम 8:17 कडे जाऊया. रोमकारास पत्र 8वा अध्याय आणि 17 वचन. आम्ही कोण आहोत? आमची काय ओळख आहे? आम्ही जर मुलं आहोत तर आम्ही स्वर्ग राज्याचे वारस आहात. हालेलुया. आम्ही कोण आहोत? देवाची मुलं आहोत. ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. आम्ही मुलं आणि देव राज्याचे, स्वर्गाचे वारसदार आहोत. आम्ही साधारण लोक नाही. आणखी पुढे जाऊया. देवाचे, बघा हा शब्द त्याच्या खाली ना अंडरलाईन करा. आमेन. आम्ही कोण आहे? तुम्ही विचारलं तुम्ही कुणाचे तर तुम्ही सांगा मी देवाचं वारस. हालेलुया. आम्ही सोबतीचे वारस पण आहोत. आमचं बारसं घातलं, नवीन जन्म झाला, आम्हाला नाव दिलं आम्हाला. हालेलुया. प्रेमाच्या झोक्यामध्ये झोका दिला येशूने आम्हाला. हालेलुया. हा, आता आपल्याला त्याच्या सारखं गौरव हवा आहे. हालेलुया. आम्हाला काय पाहिजे आता? सौम्यता तुम्हाला गौरव प्राप्त करून देणारे मंडळी. सौम्यता काय देणार आहे तुम्हाला? गौरव प्राप्त करून. हा, पुढे वाचा. हा, आपल्याला थोडस दुःख आहे बरं का मंडळी. हॅलो, पण हे संपणार आहे. हालेलुया. हा, आपण दुःख भोगतो तर त्याचे वारस हे आम्ही आहोत. हालेलुया. आम्ही ह्या जगाच्या आम्ही नाहीत, आम्ही त्याचे वारस आहोत. हालेलुया. म्हणून आम्ही तिथे जाणार आहोत. जे वारस नाही ते इथेच राहतील. हालेलुया. जे वारस नाही ते, ज्यांना देवाचा वारसा नको आहे ते प्रयत्न करत नाही, ते प्रार्थना करत नाही, ते शोध करत नाही, ते प्रियांनो ते जगामध्येच मशगूल आहेत. ते त्यांना हे जग आवडतंय. त्यांना
त्यांना काय आवडतं? पण एक गोष्ट सांगेल, जग आणि जगातल्या सर्व गोष्टी नष्ट होणार आहेत. येशूचं येणं फार जवळ आहे. देवाच्या घड्याळात पाहिलं, देवाच्या टायमिंग मध्ये पाहिलं, टाइम टेबल मध्ये, तर थोडा समय बाकी. हालेलुया. आमचं वतन काय आहे? आमचं वतन स्वर्गाच्या राज्यातील नवीन आकाश, नवीन पृथ्वी, हे वतन आम्हाला देणार आहे. हालेलुया. स्वर्गात आम्हाला जागा देणार आहे. स्वर्गात आम्हाला घर आहे. स्वर्गात आम्ही त्याच्या मेजावर बसून आम्ही जेवणार आहोत. हे वतन आहे आमचं. लिहून ठेवा, अख्ख्या घर भरल्या. तुमचं वतन काय आहे? नवीन कलर करा आणि त्याच्यावर लिहून ठेवा, हे माझं वतन आहे. हालेलुया. हे माझं वतन आहे, हे माझं वतन आहे, हे माझं. लेकर म्हणजे तुम्ही काय कमवलं, हे इथं लिहून ठेवलं. हालेलुया. मी काय केलंय? आम्ही हे मिळवलं बाळांनो तुमच्यासाठी. हालेलुया. हे सौम्य, ते धन्य, ते स्वर्गाचे पण प्रतिफळ मिळेल त्यांना, पृथ्वीवर पण त्यांना प्रतिफळ मिळेल, सगळीकडे त्यांना प्रतिफळ मिळेल. हालेलुया. कारण हे सगळं आमच्या बापाचं आहे. आम्ही वारस आणि वतनदार आहोत. हालेलुया. आम्ही कोण आहोत? वारस आणि सध्याची जी पृथ्वी आहे, जे देवाला विरोध करणारे गर्विष्ठ लोक आहेत, ते सगळे नष्ट होतील. ते काय होतील? ते आपण 1 योहान 2:17 जाऊया. आपण 1 योहान 2:17. हो, योहानाचं काय म्हणतो? त्याला कान आणि तो ऐकतो. दोन्ही जे मिळवतो त्याला मुक्त राखलेल्या पाण्यातून. योहानाचे पहिले पत्र 2:17. आणि जग व त्याची वासना, जग आणि त्याची वासना ही नष्ट होणार आहे मंडळी. सौम्य व्यक्ती राहणार आहे इथे. पुढे वाचूया. देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. करणारा सर्व काळ राहतो. करणारा सर्व काळ राहतो. प्रियांनो, स्वर्गाच्या राज्यामध्ये, प्रियांनो, पृथ्वीच्या राज्यावरती जे सौम्य लोक उरतील त्यांना देव सगळं देऊन टाकणार आहे. हे घ्या, हे सगळं मी माझ्या मुलांना तुमच्यासाठी मी राखून ठेवलेले. हालेलुया. हालेलुया. देवाकडे काय राखीव माल पण आहे. हालेलुया. प्रॉपर्टी आहे, सोने, नाणे, मुरुट आहे. हालेलुया. सगळं काय देवाकडे, तो देणार आहे देव. हालेलुया. हालेलुया. मग बाकीच्या लोकांचं काय होणार आहे? आपण स्तोत्र 37, 10 आणि 11. थोडक्याच वेळा जेवढं दुर्जन दिसत आहे तिथे, हे सगळे काय होतील? राहायचे होतील. लोक शोधतील त्याला. आणि कुठे गेलं शेठजी? तरी त्याचा पत्ता सापडणार नाही. लीन जन पृथ्वीचे वतन पावतील. हालेलुया. सौम्य जन पृथ्वीचे वतन पावतील. हालेलुया. काय मिळेल त्यांना? उदंड सुख, शांतीचा उपभोग आम्ही घेणार आहे. हालेलुया. आज आपण जगाकडून अपेक्षा नाही करायची. हालेलुया. पण उद्या आम्हाला निश्चित देव, आम्ही उदंड, प्रियांनो, सुख याचा उपभोग म्हणजे आम्हाला स्वतः आम्ही ते घेणार आहोत. आज आपण नाही घेत, उद्या देव आम्हाला देणार आहे. आज आम्हाला, उद्या देव आम्हाला. आणि आज आम्ही कसे आहेत? कफरलेत आहे. आम्ही फटीचेर आहे. हालेलुया. आज तर लोक म्हणते यार काय कमवलं त्यांनी. त्यांना नाही कळणार आपली धनसंपत्ती काय. हालेलुया.
आमची धनसंपत्ती, आमच्याकडे काय आहे ते. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं मत्ती 23:12 मध्ये, जो स्वतःला उंच करेल तो नमवला जाईल आणि जो स्वतःला नमवेल तो उंच केला जाईल. जो स्वतःला गर्विष्ठ करेल, जो स्वतःला उंच करेल त्याला नमवलं जाईल, पण जो स्वतःला सौम्य नम्र बनवेल देव त्याला उंच करेल. देव त्याला उंच करेल. देव त्याला उंच करेल. देव त्याला उंच करेल. देवा म्हणून जे सौम्य ते धन्य, जे सौम्य ते धन्य, त्यांना देव पृथ्वीचं वतन देईल. बाकीचे सगळे वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशाप्रमाणे ते न्याय समय टिकायचे नाही. धार्मिकाच्या मंडळीमध्ये बसायचे, त्यांचा पत्ते सगळे शोधतील, गुगलवर पाहतील, इकडं पाहतील, तिकडं पाहतील, पोलीस स्टेशनला पाहतील, कुठं सापायचे. फक्त तिथे राहतील जे सौम्य लोक आहेत, ते एकमेकाला भेटतील, ते सापडतील प्रियांना. बाकीचे दिसले नाही तर समजायचं टिंब टिंब. येशूचं शिकवण आहे, जे सौम्य ते धन्य त्यांना पृथ्वीचं वतन मिळेल. हालेलुया. आम्हाला पृथ्वीचं पण मिळणार आणि स्वर्गाचं पण मिळणार. देव करो सर्व प्रकारचे वतन देव प्रेरणा आमच्यासाठी ठेवलेलं आहे. आम्हाला त्याच्यासाठी खटपट करायची आहे. आम्हाला या जगातील धन दौलत नको आहे. आम्हाला नाव नको, खुर्ची नको, पैसा नको, पद नको. हालेलुया. आमचे फोटो नको, आमचे फ्लेक्स नको. हालेलुया. हालेलुया. आम्ही देवाचा कॅमेरा आमच्याकडे आहे. देवा मला फार सौम्य बनव, नम्र बनव, तुझ्यासारखं बनव प्रभू. हालेलुया. मला कुणासारखं नाही व्हायचं प्रभू, मला तुझ्यासारखं व्हायचं. आमीन. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद तुला धन्यवाद प्रभू. तुझा खूप आभारी आहे. तुझ्या वचनातून तू आम्हाला शिकवलंस प्रभू परमेश्वरा. आम्ही ह्या जगात राहावं, पण जगाचं शिक्षण आम्हाला नको आहे. आम्हाला तुझं स्वर्गीय शिक्षण हवं आहे आणि तो आम्हाला तू शिकवत असतोस नेहमी. तुझे संदेश आमच्याकडे निकडीने पाठवत असतोस. आणि बापा तसं आम्ही बदलावं, तशा आम्ही व्हावं. तुझं ते जीव सौम्य असं जीव आहे बापा, हलकं असं जीव आहे, ते जीव आम्ही घ्यावं. तुम्हाला मी जो मनाचा सौम्य, त्या माझं जीव तुम्ही आपणावर घ्या प्रभू. या समयाला आम्ही तुझं जीव घेत आहोत. आम्हाला हे पिता तुझा पुत्र येशू सारखा आम्हाला बनव. त्याला जगाने छळलं, त्याला जगाने त्रास दिला, थुंकले, त्याच्या हातापायात खिळे ठोकले, पण त्याची सौम्यता कमी झाली नाही. त्याचं प्रेम कमी झालं नाही. त्याचं प्रेम, त्यांनी स्वतःचा हक्क पाहिला नाही, सामर्थ्य पाहिलं नाही, प्रभू फायदा पाहिला नाही. त्यांनी तसं लोकांनी वाईट केलं, अपमानित केलं, अन्याय केला. प्रभू परमेश्वरा तो कष्ट झाला नाही. त्यांनी मान सन्मानाची पर्वा केली नाही प्रभू. तो त्यांनी आपल्या कोणत्याच गोष्टी लपवल्या नाही. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने कुठले सबबी त्यांनी सांगितले नाही, एक्सप्लेनेशन दिलं नाही की मी पवित्र आहे, मी स्वर्गातून आलो. तो निमूटपणे, सौम्यपणे तो सहन करत होता. ती सौम्यता आम्हाला दे प्रभू. त्याने कधी सूड उगवला नाही प्रभू. तसंच आम्ही, त्याने आपला हे का चालवला नाही, त्यांनी स्वतःची इच्छा पुरवण्याचा प्रयत्न केला नाही. तो स्वतः सेवक म्हणून आला, शिष्यांचे पाय धुतले. सौम्य मनुष्य कधी स्वतःला उंच करत नाही प्रभू. सौम्य मनुष्य
प्रभू परमेश्वरा मान खाली घालून आपल्या मालकाची आज्ञा पालन करत असतो. असं आम्हाला बनव, असं आम्हाला बनव प्रभू, असं आम्हाला बनव बापा. कारण तुझं वचन सांगतो, जो कोणी स्वतःला उंच करेल तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवेल तो उंच केला जाईल. प्रभू आम्ही स्वतःला नम्र करत आहोत. आम्हाला पूर्ण नम्रता आमच्यामध्ये येऊ दे, अनम्रता आमच्यामध्ये येऊ दे, नम्रता आमच्यामध्ये येऊ दे. हो बाप्पा, नम्रता आमच्यात येऊ दे. या जगाचे कोणते गुण आमच्यामध्ये येऊ देऊ नको, आमच्या कुटुंबामध्ये येऊ देऊ नको, आमच्या भाऊ बहिणीमध्ये येऊ देऊ नको प्रभू. आम्हा प्रत्येकाला सौम्य बनव, सौम्य बनव प्रभू. हो माझे देव, सौम्य लोकच पृथ्वीचे वतन पावतील. प्रभू मी प्रार्थना करत आहे, ही सर्व मंडळी तुझ्या हातात देते, लोक तुझ्या हातात देते प्रभू. या प्रत्येकाला आमची आज ही प्रार्थना आहे बापा. ते वचन आम्ही आज ऐकलेलं आहे, आज आमच्या हृदयात ते गेले आहे. ते 30 नाही, 60 नाही, 100 पट उगू दे बापा. आम्ही तुला विनंती करतो. आमची आयडेंटिटी, आमची ओळख, आम्ही सौम्य लोक आहोत प्रभू, असं जगाला कळू दे. आम्ही आपल्या मुखाने नाही तर जगाने सांगावं, हे येशूचे शिष्य सौम्य आहेत, सौम्य आहेत, सौम्य आहेत. प्रभू आमचा राग सर्व परमेश्वरा काढून टाक. लोकांविषयी असणारे गैरसमज, लोकांच्या विषयी आम्ही ठेवलेले, आमच्या हृदयात ठेवलेलं कटुपण, राग, तुझं वचन सांगतो दुष्कर्म्यावर जळ फोडू नकोस, अधर्म करणाऱ्याचा हेवा करू नकोस. प्रभू आम्ही कुणाचाही हेवा करू नये, यासाठी तुझी कृपा आम्हाला दे प्रभू, आणि तुझं गौरव दे. आजही आमच्यामध्ये गर्विष्ठपणा आहे, आजही आमच्यामध्ये राग आहे, आजही ते सर्व काढून टाक, आणि ती जागा येशूच्या त्या सौम्यतेने भरून जावी, भरून जावी. आम्ही तुला विनंती करतो. तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतो, तुझे उपकार मानतो. येशूच्याच नावात मागतो, म्हणून तो ऐक पिता. आमीन. आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच आमचे ऋणी तू आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्श करू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. शेवटचा आशीर्वाद घेऊया. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा बरोबर आता आणि सदा सर्व काळ येशूच्या द्वितीय आगमनापर्यंत राहो. आमेन, 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 आमेन. Please like, share and subscribe our channel, and don't forget to press the bell icon for more updates.